नमस्कार मित्रांनो, आजच्या नव्या ब्लॉगमध्ये किंवा आजच्या एक व्हिडिओज म्हणू शकता तुम्ही, ती एक इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यासाठी तुम्ही या ब्लॉगमध्ये आले. ठीक आहे. तर मेन गोष्ट ही आहे की तुम्हाला बहुत मला माहीत आहे की 80 to 90% लोकांना एक गोष्ट माहीत नसते. कोणती गोष्ट? तर तुमच्याजवळ एक सिम असेल, एअरटेल, जिओ किंवा व्ही आहे नाही काय, त्याच्यात एक गोष्ट तुम्ही ऐकली तर अनलिमिटेड. माहीत आहे, अनलिमिटेड शब्द ऐकल्यावर कसं वाटते? अनलिमिटेड म्हणजे सगळं काही अनलिमिटेड. तर त्याच्याबद्दल एक गोष्ट मला काल माहीत पडली, जे की मला वाटते की तुम्हाला शेअर करायला पाहिजे. एक गोष्ट जे बहुत से लोकांना माहीत नाही आहे, तर मी माहीत सांगतो ती गोष्ट काय आहे. तर तुमच्या समजा एअरटेलचं सिम असेल आणि त्याच्यात तुम्हाला समजा ह्या प्लॅन दिसून आला, जो प्लॅन मी तुम्हाला समोर दिसून आला फोटोमध्ये, त्याच्यात लिहिलं आहे 4G + 5G अनलिमिटेड आहे नाही काय. तर काल काय झालं, 2 दिवसा पहिले माझं नेट संपलं, म्हणजे नॉट संपलं नव्हतं, अनलिमिटेडचा प्लॅन मारला आहे आणि काय झालं, नेट वापरताच नाही लागत होतं. पाहून मला वाटलं की भाई झालं असेल काही प्रॉब्लेम झाला असेल, तर मी गेलो स्टोअरमध्ये नेट. तर तिथं एक गोष्ट मला नवीन माहीत पडली की ती गोष्ट कोणती आहे, तर तुम्ही जे अनलिमिटेड पॅक मारता, लाईक 5G तर ठीक आहे अनलिमिटेड आहे, पण जे 4G दिलं आहे आणखी त्याच्यात लिहिलं आहे ना 5G + 4G दोन्ही पण अनलिमिटेड आहे नाही का. तर त्याच्यात जे 4G अनलिमिटेड आहे ते 4G अनलिमिटेड नाही आहे. शब्द लिहिला आहे अनलिमिटेड, पण अनलिमिटेड नाही आहे. ते 5G लागेल अनलिमिटेड आहे, पण त्याची एक टर्म अँड कंडिशन आहे. ते कोणती आहे मी सांगतो तुम्हाला. तर 4Gची एक लिमिट आहे, हे आहे 300 GB, एक्झॅक्टली 300 GB. तुम्ही वन टाइम लाईक तुम्ही 19 रुपयात 1 GB जसा डाटा मारता, तर तो वापरा जेवढ्या व्हॅलिडिटी 28 दिवसातही भेटते, कोणतेही भेटते. तर तसा एक 300 GB तुम्हाला भेटणार आहे एका महिन्यासाठी, जोपर्यंत जो प्लॅन आहे तो पण. आणि 300 GB म्हणजे ते 4Gचा प्लॅन आहे, अनलिमिटेड काहीच नाही. ठीक आहे, 300 पर्यंत प्लॅन आहे. आणि 5G जे आहे ते 5G कसं चालन तुमचं माहिती आहे का? 5G तेव्हाच चालन जेव्हा 4G तर तुमच्या इथे काही ना काही 10 MB 20 MB 30 MB काही पण असं बॅलन्स, तेव्हाच 5G तुमचं चालन. अशी एअरटेलची कंडिशन आहे. हे काल मला माहीत पडलं. ठीक आहे. आणि तुमच्या इथले बहुत जणांना हे गोष्ट माहीत नव्हतं, म्हणून मी हा स्पेशल व्हिडिओ त्याच्यासाठी क्रिएट करू आलो की ज्या लोकांना असं वाटते की हा प्लॅन, हे जे प्लॅन्स तुम्हाला दिसून राहिले याच्यात जे अनलिमिटेड शब्द दिलेला आहे, हे मला पहिले असं वाटलं की भाई राऊटर सारखं सिस्टम असेल, मी वापरत राहा, जेवढं वापरता येते. पैसे तर देऊन राहिलो आपण 400 रुपये, मी स्वतः 400 रुपयाचं मारतो. मला वाटलं की अनलिमिटेड आहे, आणि अशा जण मी वापरतही असतो, कारण की मी मोठे मोठे गेम डाउनलोड करतो, व्हिडिओ अपलोड करतो आणि बहुत काही करतो, स्ट्रीमही करतो. त्याच्यानं मला बहुत जास्त नेटचा वापर लागते. ठीक आहे. तर मी सगळं केलं होतं, मग 2 दिवसा पहिले नेट सरलं, तर म्हणून मी विचारायला गेलो, तर मला माहीत पडली गोष्ट. तर मी तुम्हाला सांगून आलो की अनलिमिटेड नाही आहे. ठीक आहे, अनलिमिटेड समजू नका. आणि ते पण कोणी पण असं मारत असन, आणि ज्यांना कोणी मारलं पण असन, ज्यांना एक गोष्ट माहीत नसन, तर थोडंसं हे पकडून चालतं की 300 GB पर्यंत तुम्ही वापरू शकता. एक टाइम तर 300 GB भेटते, त्याच्यावरती तुम्ही नाही वापरू शकत. आणि हे कुठं पाहायला भेटणार आहे हे मला माहीत नाही सध्या. मला समजा माहीत पडलं तर मी तुम्ही सांगतो तसं. तर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या डाटा युसेजमध्ये दोन पाहू शकता की मोबाईल डाटावर सेट करता एक वेळा, आणि तिथं पाहून घेता की तुम्ही किती डाटा यूज केला आहे स्वतःच्या. ठीक आहे. आणि वायफाय त्याच्यात दोन पाहू शकता की कोणाला हॉटस्पॉट तिथं दिसतेच मला, त्याच्यात हॉटस्पॉट मोबाईल हॉटस्पॉट म्हणून लिहून भेटते. तर किती बाहेर दिले मी तुम्हाला सगळं दिसते. तर आता जे करंट चालू आहे, तर 364 GB मी यूज केली होती, त्याच्यात 5G पण आलं, 4G पण आलं. तर असं पकडून होतं ते. तर मला ते माहीत पडलं, तर मला वाटलं व्हिडिओ बनवून सांगून देतो की भाई असं नसते. ठीक आहे, 4G + 5G अनलिमिटेड नसते. 4G जे असते हे 300 GB पर्यंत देते तुम्हाला, आणि तुम्हाला जेवढं वापरायचं आहे तुम्ही वापरू शकता 300 पर्यंत. 300च्या वरत गेलं की तुमचा मोबाईलचं नेट नाही चालणार आहे, कॉल गिल मेसेज सगळं चालणार आहे. ठीक आहे. तर एक मोठा महत्त्वाचा व्हिडिओ होता, जो मला सांगायचं होतं तुम्हाला की असं असं असते बा. त्याच्यात बाकी सबस्क्रिप्शन आलं, सगळं आलं तुमचं, जे पण राहते जिओ हॉटस्टार हे सगळं येऊन जाते. फक्त तुमचं 4G अनलिमिटेड नाही राहत, हे 300 GB पर्यंत राहते. हे गोष्ट लक्षात ठेवा. नाही 5G चालन, पण 5G असं झालं की 2G 1G पेक्षाही खालीची स्पीड न झालं. म्हणजे तुमचा तो थंबनेल असते युट्यूबचं, तुम्ही जेव्हा उघडान पेज, त्याचं जे थंबनेल राहते, थंबनेलचा फोटो लोड करायला समजा 2 मिनिटं लागते, एवढा स्लो चाललं. पेज लोडवाले 1 मिनिटं, 2 मिनिटं थंबनेल लोडवाले, एवढी स्लो स्पीड चालते. ते हे गोष्ट लक्षात ठेवता. बाकी समजा तुम्हाला हेल्पफुल वाटलं असं, आणि वापरू शकता तुम्ही. 300 GB बहुत होते नाही का, म्हणजे समजू शकता तुम्ही एका दिवसाला 10 GB भेटू राहील तुम्हाला, प्लॅन पुरवते. कारण की मी जे 349 वाला रिचार्ज मारतो त्याच्यात 5G अनलिमिटेड राहते, आणि 4G साठी 2 GB भेटते. तर 2 GBच्या हिशोबाने तुमचा पकडा तुम्ही, तर 60 GB भेटू राहील तुम्हाला. ठीक आहे, 30 दिवसासाठी. तर हिशोबानं चांगला आहे तो प्लॅन, चांगला आहे, पण वापरण्यावर आहे तुमच्या की तुम्ही कसं वापरता येतो. ठीक आहे. त्याच्यात ते काहीतरी फेअर पॉलिसी काहीतरी यूज होते,
पी काहीतरी म्हणते त्याला ते पॉलिसी. तर बाकी काही नाही, इन्फॉर्मेटिव्ह समजा वाटला असा थोडासा लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलला. आपण असंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकत असतो, ठीक आहे. आणि ब्लॉग पण टाकत असतो, ह्या चॅनल ब्लॉग येते, सगळंच येते आपले. तर बस मी येत होतो आता, बाकी ब्लॉग कंटिन्यू होणार आपला.